स्वामी भक्तांचे अनुभव भाग 7. आता सांगणार आहे ती गोष्ट घडली 1946 साली, पण आम्हाला समजली सुमारे 54-55 साली. एकदा श्रींना घेऊन गाडीने रत्नागिरीला येत असताना एका सामान्य माणसाने हात दाखवून गाडी थांबवली आणि आपणास गाडी मिळाली नाही तरी कृपया लिफ्ट द्यावी म्हणून विनंती केली. त्यांना गाडीत घेतलं. ते आत आल्यावर पाहतात तो स्वामी. त्यांनी नमस्कार केला आणि मला ओळखलत का म्हणून विचारलं आणि मग स्वतःच पुढे म्हणाले, मी नारायण आत्माराम कुलकर्णी, कुणकवणचा. माझी गाय वाचवली तोच मी. त्यावर त्यांच्या गायीची हकीकत सांगायला सांगितली. तसं ते म्हणाले, माझी व्यायला आलेली एक गाभण गाय एकदा बेपत्ता झाली. आम्ही सर्वत्र शोधली. एका शेतकऱ्याला गाय सहजासहजी दवडण्याची शक्यता आणि कुवतही नसते. 4-5 दिवस वणवण फिरलो. सर्वांकडे चौकशी केली. रानं धुंडली, पण गायीचा ठावठिकाणा कळला नाही. काय झालं तेही समजलं नाही. या शोधाशोधीत 8 ते 10 दिवस उलटून गेले. तेव्हा सहज बोलताना एका व्यक्तीने सांगितलं, तुम्ही पांगरे गावी जा. तेथे टेंबे स्वामी आहे, त्यांना विचारा. तेच तुमच्या गायीचा तपास कुठे लागेल वगैरे सांगू शकतील. त्यांचं भविष्य नेहमीच खरं ठरतं. त्यावर पांगऱ्याला जायचा निश्चय करून मी पांगऱ्याला गेलो. त्यावेळी श्री स्वामी पूजा संपवून निर्माल्य टाकण्यासाठी बाहेर आले होते. समोर मला अनोळखी माणसाला पाहून विचारलं, तुम्ही ज्यांना भेटायला आला आहात ते घरी नाहीत, पण तुमचं काय काम आहे ते कोणताही किंतु मनात न आणता सांगा. त्यावर गाय हरवल्याची आणि शोध केल्याची सारी हकीकत मी त्यांना सांगितली. माझी तळमळ, कळकळ आणि माझं गायीवरचं प्रेम पाहून स्वामी म्हणाले, थांबा, मी माझ्या सद्गुरूंना सांगून पाहतो. हे ऐकताच आपण ज्यांना भेटायला आलो आहोत ते टेंबे स्वामी हेच असले पाहिजेत असं मी मनोमन उमजलो. श्री स्वामी आत देवस्थानाजवळ गेले आणि आपल्या गुरूंना प्रार्थना करून, हा दीन आपल्या चरणांशी आलाय, त्याचं रक्षण करावं अशी कळकळीची विनंती केली आणि तसंच बाहेर येऊन मला म्हणाले, गाय सापडली नाही तरी भिवू नको. मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. सद्गुरूंनी कृपा केली आहे. गाय हरवून जरी बरेच दिवस झाले आहेत तरी गाय सुरक्षित आहे, पण त्याच ठिकाणी तिचा काळ उभा आहे. तुला यायला आणखी उशीर झाला असता तर गाय हाती लागणं कठीण होतं, पण तू वेळेवर आलास आणि तुझ्यावर कृपा झाली. त्यानंतर गाय कुठे आहे ते सविस्तर वर्णन करून पुढे म्हणाले, तिचे शेजारी एक वाघीण आपल्या बच्चांसह बसली आहे. गाय व्याली आहे आणि पाडसासह उभी आहे. वेळ कठीण आहे, पण श्रीगुरूला अशक्य काय आहे. पण हे मला स्वतःला खरं वाटेना. तेव्हा श्रींनी आणखी सांगितलं, याची प्रचिती तुला आता गावी परत जातानाच मिळेल. प्रथम एक लहान मुलगी भेटेल, ती गाय मिळाल्याची बातमी सांगेल. नंतर जरा वेळाने नवजात पाडसाला उचलून घेऊन येणारा एक इसम भेटेल. त्याच्या मागून तुझी गाय येताना दिसेल. त्यावर बरं म्हणून नमस्कार करून मी आपल्या घरी जायला निघालो. घरी जाताना वाटेत एक मुलगी भेटली आणि गाय मिळाल्याची बातमी दिली. स्वामींनी सांगितल्याची प्रचिती आली. थोडं पुढे जातो तर वासराला घेऊन येणारा माणूस आणि मागोमाग येणारी गाय दोन्ही दिसली. त्याचबरोबर संपूर्ण गोष्टीची प्रचिती आल्यामुळे मी सुखावलो. घरी आल्यावर गायीची सर्व हकीकत समजली. प्रथम गायीची बातमी मिळाली ती देखील विचित्र. गुराख्यांना गाय आणि वाघीण समोरासमोर उभी असलेली दिसली. मग सर्व माणसं भुळक्याने निघाली. प्रत्यक्ष दृश्य पाहताच सर्वच चरकले. मग सर्वांनी मोठ्याने आरडाओरडा केला, त्यामुळे बिचकून वाघीण आपल्या बछड्यांसह निघून गेली. लोकांनी चटकन गाय वासरू घेतलं आणि निघून आले. ही हकीकत ऐकून मी आश्चर्यचकित झालो. श्री स्वामींनी पांगरी येथे सांगितलेला शब्दनशब्द, अक्षरनक्षर खरं ठरलं. गाईला वाघिणीची सोबत ना कधी कुणी ऐकली ना कधी कुणी पाहिली, पण हे झालं हे खरं आहे. ही हकीकत सांगणारे कुलकर्णी अद्यापही आहेत. कधीतरी भेटतात अधूनमधून. गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ते म्हणून त्यांनी गोपुरीमध्ये अनेक वर्ष काम केलं. सध्या रत्नागिरीच्या चर्मालयात आहेत. श्री स्वामींचा मुक्काम रत्नागिरीत होता. 1965 सालची ही गोष्ट. अनेक लोक दर्शनासाठी येत होते. आपलं दुःख, अडचणी निवेदन करीत होते. श्री स्वामी त्यावर उपाय सांगत होते. अशाच वेळी एक वयोवृद्ध दशग्रंथी ब्राह्मण श्रींच्या दर्शनाला आले.
ब्राह्मणो मम दैवतम असं मानणाऱ्या श्रींनी त्यांची योग्य उठबस केली. काय येणं केलं वगैरे विचारपूस सुरू झाली. त्यांनी आपली सर्व हकीकत सांगितली आणि आपणाकडून संन्यास मिळावा अशी इच्छा प्रदर्शित केली. हे ब्रह्मचारी असून कर्मठ आचरणाचे होते. सकृतदर्शनी यामध्ये काही गैर दिसत नव्हतं. पण श्री स्वामींची मुद्रा सचिंत दिसत होती. नंतर निरनिराळ्या विषयांवर चर्चा करताना हातून अनुचित कर्म घडली असतील तर अशा व्यक्तीला संन्यास दीक्षा मिळत नाही असाच चर्चेचा सूर होता. त्यांनी तर आपल्या हातून धर्मबाह्य असं कोणतंही गैरकृत्य घडलेलं नाही असं ठामपणे सांगितलं. श्री म्हणाले, कदाचित नकळत घडलं असेल. काही असो, आपण आज रात्री शांतपणे विचार करा. आपलं आजवरचं संपूर्ण आयुष्य तपासून पहा आणि उद्या या. दुसऱ्या दिवशी सकाळी परत ते हजर झाले. म्हणाले, आठवण आहे त्या बालपणापासून आत्तापर्यंतचं आयुष्य तपासलं. त्यात काही गैरकृत्य आढळत नाही. मग मात्र श्रींनी त्यांना बसायला सांगितलं आणि इतरांची चौकशी सुरू केली. 10:30ला स्वामी स्नानाला उठले. स्नानानंतर पूजा आणि श्रीगुरुचरित्र वाचन असा कार्यक्रम असे. त्याप्रमाणे वाचायला म्हणून श्री आसनावर बसले आणि त्या वयोवृद्ध दशग्रंथी ब्राह्मणाला बोलावलं. म्हणाले, आता तुम्ही देवतेच्या दरबारात उभे आहात. सर्व काही आणि काहीही न लपवता सांगा, सर्व खरं सांगा. त्याही वेळी त्यांनी काही नाही म्हणून सांगितलं. त्यावर श्री स्वामी म्हणाले, तुम्ही संन्यास मागता खरा, पण गायत्रीचा तुमच्यावर शाप आहे म्हणून तुम्हाला संन्यास देता येत नाही. त्यावर ते म्हणाले, गायत्रीचा शाप का? स्वामींचा चेहरा रागाने लाल व्हावा तसा लाल झाला. म्हणाले, हवंच असलं तर सांगतो. लहानपणी म्हणजे वयाचे 16 ते 20व्याच्या दरम्यान तुम्ही गुरे राखायला जात होतात ना? ते म्हणाले, होय, घरची शेतीची सर्व गुरं मीच राखीत होतो. स्वामी म्हणाले, त्यावेळी माणसाला शोभणार नाही अशी कृती तुम्ही गायीजवळ केली. करीत होतात संभोग आणि तोही गायीजवळ, म्हणून गायीचा शाप आहे. त्या पापापासून मुक्त झाल्याशिवाय आपणाला संन्यास मिळणार नाही. त्यासाठी आपण गायीची माता म्हणून सेवा आणि गायत्री मंत्राचं पुरश्चरण मौन पाळून करावं. ते ऐकलं मात्र तो ब्राह्मण घळाघळा रडू लागला, गयावया करू लागला. मला काही समजत नव्हतं. लोकांचं बोलणं ऐकून तारुण्यात घडलेली ती चूक होती वगैरे स्पष्टीकरण देत होता. पण परमेश्वरी दरबाराचा निकाल आधीच जाहीर झाला होता. त्यात बदल झाला नाही. ते विषण्ण मनाने निघून गेले. कुणा एकाच्या आयुष्यात अनेक वर्षांपूर्वी घडलेली, इतर कुणालाही माहीत नसणारी ही घटना स्वामींना कळली कशी? खरी कशी ठरली? सर्वसाक्षी परमेश्वराला अज्ञात अशी कोणतीही घटना असू शकत नाही हेच खरं.